मुळामध्ये काय की सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातलं हे मार्कडवाडी नावाचं गाव आहे. हे धनगर बहुल गाव आहे. अगदी जातीच्या भाषेत बोलायचं तर मतदान साधारणपणे 1900 आहे. आपण बघितलं की त्या 1900 मधलं 1003 इतकं मतदान राम सातपुतेंना झालं आणि साधारणपणे 850 इतकं मतदान हे उत्तम जानकर यांना झालेलं आहे. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की उत्तम जानकर असं म्हणत आहेत की इथं सगळे माझे नातेवाईक आहेत, माझ्या समाजाचे लोक आहेत, असं असताना मला इथं मतं का मिळाली नाहीत. आणि मग आधीच्या निवडणुकांचे, आधीच्या लोकसभा विधानसभा वेगळ्या निवडणुकांचे ते दाखले देत आहेत. मुळामध्ये हा मुद्दा खरं गांभीर्याने घेतला पाहिजे की हे लोक मलाच मतदान करतील असं उत्तम जानकर गृहीत का धरतात. दुसरं असं की तुम्ही जसं मागाशी म्हटलं तसं की तुम्ही बोलताना सुद्धा सगळेच असं बोलतात की गावकऱ्यांचा EVMला विरोध आहे. वस्तुस्थिती त्या गावात खरं तशी नाही. गावातल्या काही लोकांचा विरोध आहे. म्हणजे काय तर ज्या 850 लोकांनी मतदान केलं असेल त्यातले काही लोक समोर येत आहेत. विशेषतः उत्तम जानकरांचे जे कार्यकर्ते आहेत गावातले ते समोर येत आहेत. 8, 10, 15, 20च्या पलीकडे ती संख्या नाही. आणि जो तिथला जो मतदार आहे दोन्ही बाजूचा त्यातला सगळा मतदार हा समोर येत नाही, तो सायलेंट आहे. म्हणजे असं आपण असं गृहीत धरू की 1900 मधले 1003 यांना राम सातपुते यांना मतदान केलं 1003 मतदारांनी आणि उरलेल्या 850 लोकांनी काही जानकरांना केलं. तर त्यातले काही सगळे दोन्ही बाजूनं रस्त्यावर येत नाहीत किंवा कुठल्याही सभेला येत नाहीत. ते लोक सायलेंट आहेत. त्यातले काहीच लोक एकतर या बाजून बोलत आहेत किंवा या बाजून बोलत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की सगळं गाव EVMच्या विरोधात आहे. राज्यात चित्र चुकीचं गेलं म्हणण्यापेक्षा वस्तुस्थिती गेलेली नाही. त्यामुळे सर्वत्र माध्यमांमध्ये असं आहे की मार्कडवाडीमध्ये संपूर्ण गाव EVMच्या बाजूनं आहे. तर तशी वस्तुस्थिती नाही. या गावचं झालं आहे असं की मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भानं जसं आंतरवाली सराटी हे छोटंसंच गाव होतं आणि ते त्या आंदोलनाचं केंद्र बनलं, तसं या गावात सुद्धा खूप छोटं गाव आहे. आंतरवालीसारखं छोटं गाव आहे. मात्र तिथल्या सगळ्याच लोकांचा EVMला विरोध आहे असं अजिबात नाही. मात्र शरद पवार आले, जयंत पाटील गेले, अजून कोणी ममता बॅनर्जी येतील, केजरीवालांना ते बोलवणार आहेत, राहुल गांधी येणार आहेत, अशा बऱ्याच गोष्टी तिथं अजून घडणार आहेत. त्यांचं ते नियोजन सुरू आहे. याचा अर्थ असा आहे की तिथं मूळच्या गावातल्या लोकांचा अगदी 100% त्याला EVMला विरोध आहे. आणि अगदी जे काही राज्यभरात वातावरण निर्माण केलं जाते तसं नाही. आता अडचण अशी झाली की बाहेरचे लोक मात्र तिथं खूप जात आहेत आणि गर्दी होती आहे. जे अंतर्वलित झालं त्याच मार्गावरती मार्कडवाडी आहे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.